Hello, myself Manasab Sate, Mind Guru Life Coach, Motivational Speaker, Career Counselor and NLP Practitioner. आजचा जो आपला टॉपिक आहे तो आहे हेल्दी लाईफ. व्हॉट इज हेल्दी लाईफ? मित्र, जीवनमध्ये हेल्थला फार महत्त्व आहे. असं म्हटलं जातं की हेल्थ इज मोर दॅन वेल्थ. आज आपले प्रधानमंत्री आदरणीय मोदीसाहेब म्हणतात की जान आहे तो जान आहे. तुमची हेल्थ फार महत्त्वाची असली पाहिजे. आपण बघतो समाजामध्ये अनेक लोक, जे टॉपमोस्ट लोक, वेल्थ क्रिएशन करताना त्यांनी हेल्थकडे दुर्लक्ष केलं आणि एक वेळ त्यांच्या हेल्थ खूप आली. दे बिकम मिलियनर ऑर बिलियनर. पण त्यावेळी त्याची हेल्थ डिस्टर्ब झाली होती. त्यावेळी ते आयुष्यामध्ये गेले होते. मित्र, आपल्याला हेल्थची फार काळजी घेतली पाहिजे. आज आपण बघतो की सगळ्या जगामध्ये आज कोरोनाचं थैमान घातलेलं आहे. परंतु आज आपल्या देशामध्ये ज्याची प्रतिकारशक्ती चांगली आहे, ज्याची इम्युनिटी पॉवर चांगली आहे, जी इम्युनिटी चांगली आहे, त्या व्यक्तीला कोरोना काय करू शकत नाही. पण ज्याची इम्युनिटी पॉवर लो आहे, प्रतिकारशक्ती कमी आहे, त्या लोकांना हा विषय थोडा चिंतेचा आहे. त्यांनी काळजी घेतली पाहिजे. पुन्हा आजचा टॉपिक अतिशय महत्त्वाचा मी त्यासाठी निवडलेला आहे. व्हॉट इज हेल्दी लाईफ? आपण बघतो की आपलं जे बँक अकाउंट असतं, जर आपल्या बँक अकाउंटमध्ये बॅलन्स कमी असेल तर आपण पैसे काढताना विचार करतो किंवा खर्च करताना विचार करतो. मग तो जर आपल्या अकाउंटमध्ये बॅलन्स 50 लाख असेल, 1 करोड असेल, तर आपण बिंदास राहतो. आपण आपल्याला जसा पाहिजे तसं खर्च करतो. तसं आपल्या हेल्थचं आहे. जर आपली हेल्थ स्ट्रॉंग असेल, आपली हेल्थ मजबूत असेल, तर आपण समजा आपण या बॅक्टेरिया व्हायरसला आपण हरू शकतो, पळून लावू शकतो. तर पॉझिटिव्ह हेल्थ फार महत्त्वाची आहे. तर पॉझिटिव्ह हेल्थसाठी पॉझिटिव्ह थिंकिंग असणं फार महत्त्वाचं आहे. तिबेटियन धर्मगुरू दलाई लामा असं म्हणतात की हॅपीनेस इज द हायेस्ट फॉर्म ऑफ वेल्थ. मित्र, एका अमेरिकन रायटर असं म्हणलेलं आहे, व्हेन यू हॅव युअर हेल्थ यू हॅव एव्हरीथिंग, बट व्हेन you do not have your health, nothing else matter at all. त्यांना असं म्हणायचं आहे, जर तुमच्याकडे तुमची हेल्थ असेल तर सर्व काही तुमच्यासाठी आहे. परंतु जर तुमची हेल्थच नसेल तर तुमचं काहीच नाही. मित्रांनो, स्वतःवर आपण इन्व्हेस्टमेंट केली पाहिजे. आपण स्वतः हेल्थची काळजी घेतली पाहिजे. आपण बघतो समाजामध्ये की लोकांचं हेल्थकडे फोकस नाही आहे. त्यामुळं समाजामध्ये ट्रेन आहे, हायपरटेन्शन आहे, डायबिटीस आहे आणि क्रोनिक डिसीज आहे. तर आपला आजचा विषय आहे हाऊ टू स्टे रिमेन हेल्दी, लुक यंगर, लिव्ह लॉंगर. माझा माहिती आजचा टॉपिक आहे. तर वी आर गोइंग टू स्टेप बाय स्टेप. तर हेल्दी लाईफसाठी आपल्याला आपली लाईफस्टाईल हेल्दी असली पाहिजे. त्यामध्ये पहिली स्टेप आहे इन्व्हायरमेंटल हायजीन आणि सेकंड बॉडी हायजीन. तर फर्स्ट आपण पाहूया व्हॉट इज इन्व्हायरमेंटल हायजीन. त्यामध्ये वॉटर आलं, एअर आलं, वॉटर पोल्युशन, एअर पोल्युशन, साऊंड पोल्युशन, सो अँड सो. आज आपण बघतो की 2 महिन्यामध्ये संपूर्ण पोल्युशन एकदम फार लो लेवल आलेलं आहे. मग ती वॉटर असेल, एअर असेल, साऊंड असेल, संपूर्ण ॲटमॉस्फिअर आज क्लिअर आहे, क्लीन आहे.
आपलं ऑफिस असेल, आपलं घर असेल, आपल्या संस्था असेल, कार्यालय असतं, एकदम स्वच्छ असलं पाहिजे, क्लीननेस असलं पाहिजे. जगातलं एक नंबर सिटी जर क्लीन कुठलं असेल तर ते सिंगापूर, वेस्टर्न कंट्रीज. आज आपल्या देशाला विचार करायची वेळ आलेली आहे. आपण आजही आपण स्वच्छतेमध्ये मागं आहोत. व्हॉट इज बॉडी हायजीन? तर बॉडी हायजीनमध्ये 2 पार्ट आहेत. आउटसाईड बॉडी हायजीन आणि इनसाईड बॉडी हायजीन. तर व्हॉट इज आउटसाईड बॉडी हायजीन? आपले केस आहेत, आपले नाखून आहेत, आपलं स्किन आहे, आपले दात आहेत, आपले डोळे आहेत. आपण केस आठवड्यातनं 2 ते 3 वेळा धुतले पाहिजेत. जर डेली आपण शॅम्पू वापरला तर आपले केस गळतात किंवा कमी होतात. आपण डोळे दिवसात 2-3दा पाण्यानं थंड पाण्यानं धुतले पाहिजे. आपल्या टीथ आपण दिवसात 2 वेळा दात घासले पाहिजे. विशेषतः आपण रात्री दात घासले पाहिजे बिफोर गोइंग टू बेड. सपोज तुम्ही सकाळी दात घासले तर चालेल, पण रात्री दात घासणं फार महत्त्वाचं. कारण आपण दिवसभर जे अन्न खातो ते सगळं दातात जाऊन बसतं आणि रात्रभर ते आत सडतं, आपलं तोंड बंद असतं, त्यामुळे ते वास येतो, बॅस मिळतो. त्यामुळे रात्री दात घासणं फार महत्त्वाचं. हे छोटे आपण आपल्याला माहीत आपण करत नाही. आपण बॉडी स्वच्छ पाहिली पाहिजे, आपले जेनेटिक ऑर्गन आपण स्वच्छ ठेवले पाहिजे, आपले नखं आपण काढली. आपण कितर असे लोक आहेत जे नाव सांगत नाही, टॉपमोस्ट लोक आहेत, पण त्याची नखं वाढलेली असतात, सर नखंही काढत नाही. आपला ड्रेसिंग सेन्स चांगला असला पाहिजे. हे दॅट इज आउटसाईड क्लिनिंग झालं. व्हॉट इज इनसाईड क्लिनिंग? इनसाईड क्लिनिंग आहे ज्यात आपल्या शरीरातलं जे कचरा बाहेर टाकलं, मग ते स्टूल असेल, युरिन असेल, आपला स्वेटिंग असेल, आपलं घाम असेल, आपल्या शरीरातलं तो पॉयझन बाहेर टाकलं जातं. त्यासाठी आपण प्राणायाम केलं पाहिजे, योगासन केले पाहिजे, व्यायाम केला पाहिजे, एक्सरसाइज केले पाहिजे. जर आपण अनुलोम विलोम केलं, कपालभाती केलं तर आपलं आतलं क्लिनिंग स्वच्छ होतं. आपण आपलं युरिनरी ब्लॅडर असेल, आपण जर खूप भरपूर पाणी पिलो आपलं पूर्ण ब्लॅडर स्वच्छ होतं, आपल्या शरीरातलं जो पण पॉयझन युरिनदार निघून जातं. आपण जर चांगलं कष्ट केलं, खूप पळालो किंवा चांगलं मेहनतीच काम केलं तर आपल्या स्वेटिंगद्वारे, आपल्या घामाद्वारे आपलं पॉयझन निघून जातं, कचरा निघून. तर इनर सिस्टमच साफ केली पाहिजे. जेवढी आपली इनर सिस्टम साफ करू तेवढं आपण हेल्दी राहू लागते. हे छोट्या गोष्टी आपण केल्या पाहिजे. आपल्या शरीरात टॉक्झिन बाहेर पडलं पाहिजे, अतिशय महत्त्वाचं. आणि टॉक्झिनसाठी आपण ह्या गोष्टी केल्या पाहिजे. आता आपण आपलं सगळ्यात महत्त्व आपलं डाईट आहे. आपण जे डाईट घेतो तो बॅलन्स असला पाहिजे. व्हॉट इज बॅलन्स डाईट? ज्या डाएटमध्ये प्रोटीन्स आहेत, फॅट्स आहेत, कार्बोहायड्रेट्स आहेत, मिनरल्स आहेत, व्हिटॅमिन्स आहेत, आयोडीन आहे, झिंक आहे, आयर्न आहे, दॅट कॉल्ड एज बॅलन्स डाईट. समतोल आपला असला पाहिजे. वी आर गोइंग टू स्टेप बाय स्टेप. व्हॉट इज प्रोटीन्स? प्रोटीन्स जे आपल्या शरीराला शेप देतं, आपली बॉडी बिल्डिंग करतं. प्रोटीन मस्ट आहे. प्रोटीन मिळतं आपल्याला ॲनिमल मीटपासून मिळतं, व्हेजिटेबलपासून मिळतं. ते आपली चॉईस आहे प्रत्येकानं कशातून घ्यायचं. मीटद्वारे प्रोटीन मिळतं, अंडे असेल किंवा तुमचे मीट असेल. जे लोक नॉन व्हेजिटेरियन लोक आहेत त्यांना यातून मिळतं प्रोटीन्स. किंवा आपले सोया प्रोटीन्स आहेत व्हेजिटेरियन लोकांसाठी, फ्रूट्स आहेत, व्हेजिटेबल्स आहेत. ते प्रोटीन मस्ट आहे. आणि प्रोटीन सध्या अतिशय महत्त्वाचं आहे. आज आपण प्रोटीनचं सेवन जास्त केलं पाहिजे, कारण प्रोटीनमुळं आपली इम्युनिटी पॉवर वाढते. आणि इम्युनिटी जर वाढली तर आपण आपल्या ज्या व्हायरसला आपण किल करू शकतो. आज कोरोनाचा तो फाईट करण्यासाठी आपल्याला जर आपली इम्युनिटी सिस्टीम बिल्ड झाली पाहिजे, स्ट्रॉंग झाली पाहिजे, आणि त्यासाठी प्रोटीन्स घेतले पाहिजे. कडधान्य खाल्ले पाहिजे, मोड आले धान्य खाल्ले पाहिजे, अँटीऑक्सिडंट घेतले पाहिजे, व्हिटॅमिन सी घेतलं पाहिजे. जसे गावळा असेल, लिंबू असेल, मोसंबी असेल, संत्री असेल, त्या व्हिटॅमिन सीचा आपण इंटेक जास्त वाढवला पाहिजे. त्यानंतर फॅटमुळे आपल्या बॉडीमध्ये जे आपले लुब्रिकंट वाढतं, आपल्या बॉडीला सेफ मिळतो. फॅटचं प्रमाण थोडं कमी असलं पाहिजे. त्यानंतर कार्बोहायड्रेट्स,
फळामधनं मिळतं, मक्यातनं मिळतं, अनेक प्रकारे कार्बोहायड्रेट्स आपल्याला बेकरी प्रॉडक्टमधून मिळतं, मिल्कमधून मिळतं. कार्बोहायड्रेट इट इज अ मेन सोर्स ऑफ एनर्जी. आपल्या एनर्जी कार्बोहायड्रेट देतात, दॅट इज शुगर फॉर्ममध्ये असते. ओके. त्यानंतर आपण जे मिनरल्स घेतो, मिनरल्स ते फार महत्त्वाचे आहेत. ते आपण आपल्या आहारात आयर्न असलं पाहिजे. आज आयर्न डिफिशियन्सीमुळे आपण ॲनिमिया आपल्या देशात वाढलेला आहे. आज विशेषतः लेडीजमध्ये ॲनिमियाचं प्रमाण फार आहे. आपण साधं नाखून बघितलं आपलं कळतं हा व्यक्ती ॲनिमिया आहे. ॲनिमिया काय का हेल्दी आहे. तर आपल्याला आयर्न वाढवण्यासाठी आपल्याला पालेभाज्या खाल्ल्या पाहिजे, ग्रीन व्हेजिटेबल्स घेतले पाहिजे, जसं केळी आहे, वांगी आहेत किंवा अनेक फळं आहेत की ज्यामध्ये पालक आहे, मेथी आहे, शेंगा लाडू आहे, त्यामुळे आयर्न खूप असतं. तर आपण आयर्न घेतलं पाहिजे. कारण आयर्न जेवढं तुमच्या आयर्नचं काम आहे की आपलं हेमोग्लोबिन वाढतं. हेमोग्लोबिन वाढल्यामुळं आपल्या शरीरातलं जे O2चं प्रमाण वाढतं. बघा ज्या लोकांचं आयर्न कमी असतं ते आणि त्या सफरिंग ॲनिमिया आहे त्या लोकांना थकवा येतो, दम लागतो, चालताना त्रास होतो. तर हे दूर करण्याचं आपण ह्या गोष्टी घेतल्या पाहिजे. आणि जेवढं आपलं हे HB स्ट्रॉंग असेल, हेल्दी असेल, तेवढं आपल्या शरीरात O2चं प्रमाण तेवढं वाढतं आणि तेवढं आपण हेल्दी राहतो. आणि सगळ्यात महत्त्वाचं आहे आयोडीन. आज आपल्या त्याच्या आयोडीन डिफिशियन्सी फार महत्त्वाची आहे. विशेषतः प्रेग्नेंट लेडीमध्ये जर आयोडीन डिफिशियन्सी असेल तर त्यांच्या पोटी जन्म घेणारं जे बेबी असतं ते मतिमंद जन्मतं, ते गुंग जन्मते, बहिर जन्मतं. म्हणून ॲटलिस्ट त्या लेडीने डॉक्टरच्या सल्ल्यानं, त्यांच्या गायनॉलॉजिस्टच्या सल्ल्याने आयोडीनचे सप्लिमेंट घेतलं पाहिजे. विशेषतः लहान मुलामध्ये त्यांची मेमरी पॉवर वाढण्यासाठी, IQ वाढण्यासाठी आयोडीनचा मात्रा 1 चमचा आठवड्यात घेतला पाहिजे. कन्सल्ट युअर डॉक्टर, कन्सल्ट युअर पेडियाट्रिशियन. जर आठवड्यात 1 चमचा तुमच्या मुलाला तुम्ही आयोडीनचं दिलं तर तो बिकम हेल्दी. त्याचं IQ लेवल वाढेल, त्याची इम्युनिटी पॉवर चांगली वाढेल. आणि आपल्या मिठामध्ये आयोडीन असतं, परंतु आपण आपली अन्न शिजवण्याची पद्धत आहे. जर आपण स्वतःला मीठ टाकलं तर मीठ हे वॉटर सोल्युबल आहे, ते उडून जातं, इव्हॅपोरेट होतं. तर आपण शिजवल्यानंतर मीठ टाकून जर ते झाकलं तर ते आयोनाइज्ड मीठ उडून जात नाही, ते आपल्या बॉडीमध्ये जातं. पण हे छोटे छोटे आपण गोष्टी केल्या पाहिजे. कारण आयोडीन डिफिशियन्सीवर अजूनही कुठलं ट्रीटमेंट नाही आहे. आणि डिफिशियन्सी ऑफ आयोडीन मे बी सफरिंग फ्रॉम गॉयटर, मतिमंद होतात मुलं, गॉयटर होतं. तर हे अनेक कारणं आहेत. आणि लास्टला आहे व्हिटॅमिन्स. व्हिटॅमिन A असेल, B असेल, C असेल, D असेल, B1 आहे, B2 आहे, सो अँड सो व्हिटॅमिन्स. हे व्हिटॅमिनचे रोल हंड्रेड्स आहेत आपल्या बॉडीमध्ये. स्किन केअर असेल, डोळ्याची केअर असेल, आपल्या एन्झाईम्स बॉडीतले असेल, हार्मोन्स ग्रोथ असेल, हे सगळ्याचं काम व्हिटॅमिन्स करतं. आणि व्हिटॅमिन्स आपल्याला ऑल व्हेजिटेबल्समध्ये मिळतात, ऑल फ्रुट्समध्ये मिळतात. आपण फायबर घेतलं पाहिजे. फायबर फ्रुट्समध्ये फायबरमुळे आपल्या बॉडीला क्लिनिंग करतं, इंटरनल क्लिनिंगचं काम फायबर करतं. तर हेच आपण डाएटमध्ये घेतलं आणि आपल्या पाण्यामध्ये फ्लोराईड असलं पाहिजे. तर या सगळ्या जर आपण गोष्टी आपल्या रोजच्या आहारात मग घेतल्या तर मला होतं आपण आयुष्यामध्ये हेल्दी राहू. जेवढं आपण हेल्दी राहू तेवढी आपली इम्युनिटी पॉवर हाय होईल. आणि जेवढी इम्युनिटी पॉवर प्रतिकारशक्ती आपली बहुत हाय लेवलला काम करेल तेवढं आपल्याजवळ कुठल्या बॅक्टेरिया येणार, कुठल्या व्हायरस येणार आहे मित्रांनो, काही होणार नाही त्या व्यक्तीला. आज आपण बघतो जे लोक सफर आहेत, आज कोरोनानं जे लोक सफर आहेत त्यांची इम्युनिटी पॉवर लो आहे. म्हणून एक फोकस करा, एक संकल्प करा. जहान आहे तो जहान आहे. आपण आय रिपीट वन्स अगेन मित्र हो, आपण पहिले स्वतःवर प्रेम केलं पाहिजे. तुम्हाला नंतर कोण विचारणार नाही. जन पळ बरं म्हणती हाय हाय. या जगात कोणी कोणाचं नाही, लक्षात घ्या. तुम्ही आता स्वतःवर इन्व्हेस्टमेंट करा. तुम्ही राहताय 1 करोडच्या घरामध्ये, फिरताय 50 लाखाच्या कारमध्ये. व्हॉट अवर इन्व्हेस्टमेंट युअर सेल्फ, हे फार महत्त्वाचं आहे. जे तुम्हाला लाईफटाईम साथ देत, जे तुम्हाला शेवटच्या श्वासावर साथ देतं, जे तुमचं शरीर आहे त्याची तुम्ही काळजी करता का? तुमची गाडी तुम्ही महिन्याला 2 वेळा किंवा महिन्यात एकदा 3 वेळा सर्व्हिसिंग करता. व्हॉट अवर युअर बॉडी, ह्युमन बॉडी, तुम्ही त्यासाठी काय करता? इन्व्हेस्टमेंट काय करा? बॅलन्स डाएट घ्या, प्रोटीन्स घ्या, फॅट्स घ्या, कार्बोहायड्रेट्स घ्या, मिनरल्स घ्या, व्हिटॅमिन्स घ्या, फायबर्स घ्या.
आणि सगळ्यात महत्त्वाचं रिमेन हेल्दी राहा, रिमेन खुश राहा. आणखीन महत्त्वाचं हेल्दी राहण्यासाठी जो तुमच्याकडे जर ट्रेजर ऑफ लव असेल, जे तुम्ही लोकांना दिलं, ते जर लोकांनी तुम्हाला परत केलं तर तुमची हेल्थ एकदम स्ट्रॉंग राहते. तुमचं मन शांत असलं पाहिजे, तुम्ही आनंद असला पाहिजे. या तिन्ही जर गोष्टी असेल तर तुमचं हेल्थ एकदम उच्च लेवलला, एकदम एक्सलंट हेल्थ राहतं. तुमची इम्युनिटी लेवल वाढते. आणि ज्यावेळी तुमची इम्युनिटी लेवल वाढेल त्यावेळी तुम्ही कुठल्याही बॅक्टेरियल इन्फेक्शनला, व्हायरल इन्फेक्शनला तुम्ही बळी पडत नाही आणि तुमची हेल्थ चांगली राहते आणि तुम्ही तुमच्या जीवनामध्ये एक निरोगी जीवन जगू शकता. कारण निरोगी जीवन जगणं देखील हे करायला लक्षात घ्या. निरोगी जीवन जगणं हेच आज निकडीची गरज आहे मला वाटतं. तर तुम्ही फोकस करा स्वतःवर, फोकस करा स्वतःच्या हेल्थवर, अवेअर राहा. तुम्ही स्वतःबद्दल एक स्वतः अवेअरनेस क्रिएट करा. आणि मला वाटतं स्वतःसाठी दररोज 1 तास दिला तर मला वाटतं की तुम्हाला हेल्थबद्दल अवेअरनेस तुमचं जागृत होईल आणि तुम्ही तुमच्या हेल्थची खूप काळजी घ्याल. म्हणून यासाठी तुम्हाला एक अपील करतो, स्टे हेल्दी, स्टे सेफ and always think positive, listen positive, speak positive. धन्यवाद.